गाझा संघर्ष समाप्तीसाठी अमेरिकेनं जाहीर केलेल्या योजनेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं स्वागत. शांततेसाठीच्या प्रयत्नांना सर्व संबंधितांकडून साथ मिळण्याची व्यक्त केली आशा. गाझामधल्या संघर्ष समाप्तीसाठी अमेरिकेकडून 20 सूत्री शांतता प्रस्ताव, इस्रायलनं व्यक्त केली सहमती. मुडीजनं भारताचं BAA3 पतमानांकन ठेवलं कायम. देशाचा किरकोळ महागाई दरही वर्षभर स्थिर राहिल्याची केंद्र सरकारची माहिती. औद्योगिक उत्पादनही वाढलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी घेतली कॅनडाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री अनिता आनंद यांची भेट. विशेष सखोल मतदार यादी फेर तपासणीनंतर तयार करण्यात आलेली बिहारची नवी मतदार यादी आज होणार जाहीर. राज्यातल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी येत्या 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ. देशभरात आज महाअष्टमीचा उत्साह. ठिकठिकाणी विशेष पूजा आरतीचं आयोजन. राष्ट्रपतींनी दिल्या शुभेच्छा. ISSF जागतिक कनिष्ठ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या ओजस्वी ठाकूर आणि हिमांशूनं साधला सुवर्णवेध. 6 सुवर्णपदकांसह भारत पदक तालिकेत अव्वल स्थानी. महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेला आजपासून होणार सुरुवात. पहिला सामना भारत श्रीलंका यांच्यात दुपारी गुवाहाटी इथं खेळला जाणार. आणि ज्येष्ठ भाजपा नेते विजयकुमार मल्होत्रा यांचं नवी दिल्लीत निधन.